सध्या गणेश मूर्ती तयार करण्याचं काम अगदी अंतिम टप्प्यात आहे। सध्या राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान इथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी वाढलेली आहे। यावर्षी मूर्तींच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाली आहे। गणेशोत्सवाला अवघ्या काही दिवस उरले असून नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे जे कारखाने या कारखान्यांमध्ये आता गणरायाच्या मूर्तींना अंतिम टच देण्याचे काम हे मूर्तिकार करीत आहेत। आपल्यासोबत आहेत नंदुरबार शहरात असलेले एका कारखान्यातील कारागीर, यांच्याशी आपण बातचीत करूया, जाणून घेऊया कशा पद्धतीने यांची तयारी सुरू आहे। काका, आपल्याकडे साधारणतः किती हाईटपासून तर किती हाईटपर्यंत मूर्ती आहे? या वर्षी आमच्याकडे 5 फुटापासून लगभग 18 फुटापर्यंत आमच्याकडे मूर्ती आहे शिल्लक। तर म्हणजे थोडा उशीर झाला आहे आम्हाला कामाला यावर्षी, कारण की हायकोर्टाची बंदी होती POPवर ती उठवण्याला थोडा वेळ लागला। त्या वेळानुसार तरी 50% माल आमच्याकडे तयार झालेला आहे। 50% माल आमच्याकडे झालेला नाही आहे, म्हणून त्या 50%वर समाधानी मानायची यावर्षी आम्हाला। आणि गिऱ्हाईकची एवढी मागणी आहे, गिऱ्हाईकांची भरपूर गिऱ्हाईक कस्टमर फिरतात आमच्याजवळ। साधारणतः मूर्तींच्या दराची जी किंमत आहे त्यांच्यात काय वाढ झाली आहे? वाढ झालेली आहे, कारण की ऐन टायमावर आपण कारागीर आणतोय, प्रत्येकाला पैसे डबल द्यावे लागत आहेत, सर्व ठिकाणी पैसे जास्त लागत आहेत, म्हणजे या हिशोबाने मूर्तींचे बी काहीतरी रेट वाढतील। साधारणतः किती टक्क्याने भाव वाढले असतील? तरी ते एवढं तर काही सांगू शकत, पण ते थोडंफार वाढतील। प्रत्येक मूर्ती माझे 2-4 हजार रुपये असं काहीतरी वाढ होईल। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।